यस यस ते अमुक त्यांच्या हातात नाही काय आहे. आम्ही असं पत्र दिलं तरी पण ते करत नाही. हे तुमचं बरोबर आहे. वरती पाठवू. हे साहेब तुमचं एकदम मी सहमत आहे. बघा आम्ही एकदम आम्ही कायदेशीर मार्गाने चालणारी मराठी एकीकरण समिती आहे. एवढे लाखोच्या संख्येने मोर्चे काढतो आम्ही, थोडा त्रास देत नाही. पण आमचं म्हणणं एवढंच आहे की जर तक्रार करायला आलेलो आहे इथे तर हा ते पहिलं हे काय कुठे तू पण 2 तास थांब ना, तुला काय फरक पडतो? असं बोलू आमच्या शकतो. मुलाला थांबवलं ना तुम्ही. तू पण थांब ना. त्याला घर नाही का? हे चुकीचं आहे ना. फॅमिली नाही का? आता तुम्ही अरे मैं काउंट करो का? ही दडप सेवी आहे. तुम्ही 2.5 तास त्याला थांबून ठेवलं साहेब. मैं नहीं रोका भाई। एवढी दडप सेवी नाही करायला पाहिजे. टिकट को बनाओ। त्याच्यात कंप्लेंट बुक मध्ये नाव टाक आणि यांनी तिथं प्रकार केला तक्रार कर द्यायची. बाकी आपण उद्या संघटनेला तुम्हाला असं सगळ्यांना वाटत असेल का माझ्याकडून चुकीनं दंड घेतला ते पण तुम्ही हा चुकीचं आहे ना. चुकीचं करणार. नहीं नहीं इसको हेलो आप नहीं ना हाथ नहीं लगा सकते ना भाई। नाही नाही ऐका त्याची पण प्रोसेस आहे दंड ऑफिस में विदाउट टिकट आ सकते हैं. ये नहीं मालूम? नहीं पढ़ाई बिढ़ाई किया है? अरे उन्होंने बोला मैं अरे अभ्यास न करता झालास का इथे आलास तू? अरे नहीं मैं कसा लागलायस कसा तू कामाला? अरे तो तुझे सर्टिफिकेट चेक करायचे का? उन्होंने खुद बोला कि मैं आया ऐसा। आम्ही ऑफिसमध्ये विचारायला जाऊ शकत नाही. हे बघा हे अधिकारी आहे रेल्वेचे अधिकारी आहेत. दोन मिनिटं मारलेत का नाही? महत्वाच्या मुद्द्याकडे त्यांना वळवतो. एखादा सर्वसामान्य माणूस तुमच्याकडे तक्रार घेऊन येतो, कंप्लेंट बुक मागतो, तुम्ही अशा बेवड्याला बोलवता याला मारायला? द्यायचा अधिकार आहे. अरे नहीं भाई मैंने नहीं बोला हमको। नाही नाही हे कोणाला बोलवलं बघा. यांना दम द्यायला बोलला, आम्ही एवढा म्हणतो. बिपिन आता तुझा भरपूर झाला. अरे नहीं भाई अरे मैं जानता तू आमचा नोकर आहेस हे माहिती आहे? अरे माहिती मला तू आमचा नोकर आहेस माहिती हा, आहे? माहिती आहे. माहिती आहे ना? हे लक्षात ठेव फक्त. गव्हर्नमेंटच्या सर्वेंट हे लक्षात सर्व गव्हर्नमेंट नाही आमच्यासाठी आहेस तू. आमचा नोकर आहेस तू लक्षात ठेव. हे आम्हाला आहे, स्टेशन आम्हाला आहे. हे शिकवा आधी हा दारू पिऊन होता त्यांना बोलवा. तुमच्या स्टाफला. पण नाही, दारू पिला आम्ही तेच मानतो. हा नको मानू, मला फरक नाही पडत. Yes, yes. आता हे कंप्लेंट बुक मध्ये माझी ऑफिस जर आलेलं प्रकार- जिगर हे साहेबांचं नाव पण टाक की हे साक्षीला होते इथे. जे काय करायचं मी तुम्हाला सांगतो. नक्कीच नक्कीच नाही तर साहेब मी येऊन बसणार तुम्हाला माहिती बिपिन आहे. व्यवस्थित अभ्यास कर घरी जाऊन जरा. हा भाई मैं अपना काम माहिती नसेल तर समजला मला विषय. एखाद्याला हॅरेस करायचं ना सर्वात मोठा गुन्हा आहे. मैं आराम सर्वात मोठा गुन्हा आहे. अरे नहीं मैं नहीं किया भाई मैं अपना काम कर रहा हूँ। सर्वात मोठा गुन्हा तू मैं नहीं केलेला किया उनके पास टिकट नहीं था। आपला रजिस्टर हाँ ठीक। शिकायत साहेब त्याला सॉरी तरी बोलायला सांगा याला. मैं किसके लिए समाधी मागायला पाहिजे. नका तुम्ही सॉरी बोलू. किसका तुम्ही त्याला 2.5 तास बसून ठेवलं तर काही नाही. तुम्ही नाही बसून त्याला मग कोणी बसून त्याला मिळेल तुमच्याकडे अधिकार आहे का? अच्छा तुला शिकवलंय का शाळेमध्ये सॉरी बिरी बोलणं? एका लहान मुलाला गलती काम का ना करता. गलती का चूक झाली तुझी. अगर मैंने गलती किया तो मैं सॉरी बोलता हूँ। अरे तो चूक झाली तुझी. हाँ हो गया चलो। असं कोणावरती मी जाऊ सामान्य माणूस फोर्स नाही करत. त्याला कायदा रजिस्टर दिलं शिकवतो. ना कायदा माहिती नाही या त्याला. या ऑफिसरला बोलवा ना. त्याने अभ्यास नाही केलेला आहे. घेतले सर योगेश ते पण आमच्या MS बोलवा त्यांना त्यांच्यासमोर प्रकार घडला इथला आणि हे बोलतात की नाही हे तिकीटसाठी हा थांबला. त्यांनी कंप्लेंट केली त्याच्यानंतर हे सर्व ऑफिसर्स आले इथे मला घ्यायला. वानखेडे साहेब ते त्यांना म्हणताय की अशी आपण तक्रार नाही करू शकत. ते त्यांना सांगतायत ते म्हणतात नाही लिहिले देखते कैसे काय हे काय आगाऊपणा हो. जबरदस्त म्हणजे कायद्याला तुम्ही एकदम हे करून टाकलं. यांना हा? कायदा आहे की नाही राज्यामध्ये एवढं आम्हाला सांगा फक्त. जर कायद्याला कायदा गुंडाळलं या राज्यात लोकांनी. असेल, तर या व्हिडिओच्या माध्यमातून गृहमंत्री साहेबांना सांगू इच्छितो की बाबा कायदा कायद्याचे जे नियम आहे ते नियम प्रमाणे कारवाई केलं पाहिजे की नाही. एक सर्वसामान्य माणूस आला तुम्हाला तक्रार बुक मागितली तक्रार द्या संपला विषय. तो रोज तक्रार करू शकतो. आपण आमचं एक आता 2 मिनिटं क्या? ऑफिसला होते. किया कंप्लेंट बुक किया उन्होंने कंप्लेंट किया। त्यांचं पण विपिन म्हणणं सर आहे आप दे दीजिए बाकी नहीं दिया मैंने उन्होंने कर दिया। हे बोलतात हे लिहिलं ना थांबा, हे बोलतात टिकट नव्हतं ना. आता हमें सांगा आप बताओ क्या हुआ था एग्जैक्ट यहाँ पे. मेरे पास टिकट नहीं था वो मेरे को ही पता है ठीक है लेकिन एक्चुअल में क्या हुआ था वो बता दो अभी. आप सब इनको इन्होंने फोर्स किया कि नहीं जबरदस्ती कंप्लेंट लो. हे काय तिकीट नव्हते हे कशाला बोलतोस? बरं, तिकीट आहे आता तुझ्याकडे. त्याच्या जबाबसाठी तुम्हाला परत म्हणजे हा झालेला जो प्रकार आहे अधिकारी तुम्हाला परत एक बोलवणार. माणूस तक्रार करायला येतो आणि त्याला इथे 2-2.5 तास बसून ठेवताय. योग्य आहे का तुम्हाला? योग्य वाटतंय का? हा अधिकारी आहे ना स्टेशन मास्तर आहे ना यांनी काय केलं पाहिजे? तक्रार करायची तक्रार लिहून घेतलं पाहिजे आणि ठीक आहे जाऊ आहे. त्याचं काय झालं होतं ते AC जे फाईन घेणार
मला जेव्हा पुण्याला माहिती याचं काय पण आज सकाळची तिकीट कापत होतं ना साहेब, आज सकाळची तिकीट कापत होतं की नाही? तिकीट आणि प्रवासाचं तिकीट वेगवेगळं आहे ना होतं नियम वेगळा आहे. तो भाग समजला. आरोग्य करायला कशाला बोलवलं त्यांनी? म्हणजे तुम्ही म्हणजे तो काय extra शस्त्र लांब- बिस्त्र घेऊन आला होता का? हा काय गुंड आहे का? तिकीटचा वेगळा विषय राहिला. आम्ही तिकीटचा वेगळा विषय आम्ही राहिला. तुम्हाला बसून असं तर नाही ना, आमच्याकडून तर तसं काही झालं नाही. आम्ही हे किंवा पण आमचा होते माणूस सर, कोणी हे काही- बघा व्हिडिओ आहे माझ्याकडे, ह्यांच्याजवळ कसं उद्धटपणे वार्ता करत होते. चुकीचं आहे ना साहेब? जबरदस्ती घ्या हे पण सांगितलं, यांनी पण मला सांगितलं. समोरासमोर चुकीचं आहे ना, असं नाही केलं पाहिजे ना. विपिन, हे चुकीचं करताय तुम्ही. तुम्हाला कायद्याची सुव्यवस्था माहिती नाही. पद्धत वेगळी. कायदे काय आहे व्यवस्थित अभ्यास करा. नाही नाही बस तुम्ही या बस. सकाळी माझ्या ऑफिसला. या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो, हे विपिन सिंग करून कोण आहे, तातडीने यांना निलंबित केलं पाहिजे. का तर जो महाराष्ट्रामध्ये राहतो, महाराष्ट्रामध्ये नोकरी व्यवसाय उपभोगतो आणि मराठी भाषेची मागणी केल्यानंतर हे असे अधिकारी मराठी भाषेला लाथाने उडवतात. अशा अधिकाऱ्यांना निलंबित झालं पाहिजे. मी मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की बघा कशा पद्धतीने मीराबाई इंदर शहरामध्ये मराठी भाषेची मागणी केली म्हणून अक्षरशः 2.5 तास या मुलाला बसून ठेवले. साक्षीदार सर्व अधिकारी आहेत. 2.5 तास बसून ठेवलं. एखादा मुलगा घाबरून फास लावून मरू शकतो, त्याला जबाबदार कोण? हे विपिन सिंग जबाबदार आहेत का? याचे सिंग तिवारी जे आलेत ना राज्यामध्ये नोकरी करतायत, परंतु त्यांना या राज्याची भाषा नको, मराठीची मागणी केली तर त्यांना काय फळाट होतं काही कळत नाही. हे कुठेतरी बदललं पाहिजे. उद्या आम्ही कायदेशीर मार्गाने सरळ मार्गाने तक्रार करणारच आहोत. पुढे तुम्हाला सगळ्या गोष्टी कळवल्या जातील. हे काही आपलं राज्य सरकारचं ऑफिस नाही नाही, असं आहे. नाही ना. प्रत्येक भारतात